माझं नाव संतोषराव मेश्राम. मी भूमी किसान जनता पार्टीचा संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष आहे व भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनेचाही मी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आणि माझा हा जो मी भूमी किसान जनता पार्टी हे आम जनतेसाठी व हरेक नागरिकाची ताकद बनण्यासाठी पक्षाचा स्थापन केलेली आहे. आमचं कारण हे आहे की भूमी किसान जनता पार्टीचा कारण की जो शेतकऱ्यावरती होणारा जो अन्याय आहे आणि जो काही शोषण आहे दाखवण्याची गोष्ट वेगळी आहे आणि कृत्यात उतरण्याची गोष्ट वेगळी आहे. म्हणून याकरता आम्ही भूमी किसान जनता पार्टीचा हा पक्ष स्थापन केला. आम्ही दिल्लीमधून पार्टी रजिस्ट्रेट केली आणि याच्याकरता आम किसानाला याची एक ताकद बनून याच्याकरता आम्ही हा पक्षाची स्थापना केली. कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही आता म्हणजे आंदोलन करणार, निवडणूक लढणार, काय मुद्दे? आमचा मुद्दा जो काही बिल पास झालेला आहे धर्मांतर विरोधामध्ये, याच्या विरोधामध्ये आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकणार आहे व एक अजून याचिका फी दाखल करणार आहे व किसान आणि संविधानच्या बचावावरती आम्ही संविधानची एक घटना स्थापन केली आहे, संविधान रक्षक मोर्चा, जी संविधानाच्या मायनॉरिटीच्या हितासाठी व मायनॉरिटीच्या लोकांवरती जो काही अन्याय अत्याचार होत आहे, जो काही खोटे गुन्हे दाखल केले जातात आहे मुस्लिम, ख्रिश्चन व अन्य समाजावरती जे काही गुन्हे दाखल केले जात आहे याच्या विरोधामध्ये न्यायिक रीतीने आम्ही सहकार्य करू व समय पडल्यास आम्ही त्याच्या कायदेशीर रीतीने हर एक ठिकाणी त्याच्यावरती आवाज उचलू. ह्याच आधारावरती आम्ही मुद्दे घेऊन समोर येणाऱ्या प्रक्रिया चालवणार आहोत. एकीकडे संविधान, दुसरीकडे उपवर्गीकरण हे पण सुरू आहे. या बाबतीत आपण काही आवाज उचलणार का या संघटना आपल्या या पक्षाच्या? आमचा बोलण्याचा उद्देश, आम्ही न्यायिक लढाई लढणारे व्यक्ती आहोत. आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये जो काही सर्वोच्च न्यायालय व हायकोर्ट न्यायालय जो काही डिसिजन देईल त्या प्रकारे आधारावरती आम्ही सर्व काही त्याचं न्यायालयांचं पालन करून आणि संविधानिकचे रीतीने जे काही डायऱ्यामध्ये जे काही गोष्टी असतील त्यालाच आम्ही फॉलोअप करू आणि जर समय पडला तर आम्ही रस्त्यावरती उतरण्याची आम्ही तयारीत लागू. पुढे पक्ष स्थापन होतात आणि नाहीसे होतात असं चित्र दिसतंय, इतिहास आहे. आमचा जो पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे हा आमचा पक्ष ऑलरेडी मी भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि मी 2016 पासून रजिस्टर्ड केलेली एक संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून मी हर एक ठिकाणी माझी पकड मी मजबूत करून ठेवलेली आहे आणि ह्याच आधारावरती आम्ही भूमी किसान जनता पार्टी जो पक्षाची स्थापना केलेली आहे. जे लोक विचार करतात की ज्यांना खरोखर की काही करायचं आहे किंवा शेतकऱ्याच्या हितासाठी व आम जनतेच्या हितासाठी तर ते पक्ष आपलं उभं करतील. ज्यांना नाही करायचं असेल तो त्यांचा पाठ वेगळा आहे. कुठल्या पक्षातील नेत्यांनी आज पक्ष प्रवेश केलेला? आपल्याकडे असे BJPचे काही लोक आहे, याच्यामध्ये काही राष्ट्रवादीचे काही लोक आहे, याच्यापेक्षा अजून काही पुष्कळ काही अनेक याच्यातले आपल्यासोबत पक्ष प्रवेश करत आहे. आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये माझी मुंबईमध्ये पण मिटिंग होते. मुंबईमध्ये पुष्कळ ठिकाणचे BJP, काँग्रेस, शिंदे गट व अन्य लोक आपल्यासोबत सहभागात येतात. कारण की आमचा एकच मुद्दा आहे, संविधान आणि किसान हा आमचा मेन मोटो आम्ही घेऊन चालत आहोत. याच्याकरता जे काही लोक असतील ते आमच्या पक्षात प्रवेश करतील. कारण की पक्षामध्ये जी काही तीन गाडी सरकार चालू आहे आणि ज्या काही गोष्टी चालू आहे लोक नाराज झालेले आहे. दाखवाचे दात वेगळे आहे आणि आतले दात वेगळे आहे. याच्याकरता आतून जी काही परिस्थिती झालेली आहे ती परिस्थितीला पाहून लोक आमच्याकडे येत आहे. कारण अशा प्रकारची आमच्याकडे लोक येण्याचे चान्सेस सुरू झालेले आहे. किती संघटना आपल्याला जोडणार आणि जोडल्या गेलेल्या आहेत? येणाऱ्या दिवसामध्ये ऑलरेडी माझ्याकडे पुष्कळ साऱ्या संघटना जुळलेल्या आहे. आता माझी आम्ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. आता येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही महागठबंधनची पण आम्ही तयारी करणार आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही दिल्ली व मुंबईमध्ये ही पत्रपरिषदेची स्थापना करून आणि समोरची आम्ही क्लिअर करणार आहे की अजूनपर्यंत आमच्याकडे आकडा क्लिअर आला नाही आहे, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये आमच्याकडे संघटनेची वाढीव पुष्कळ काही वाढत आहे. काही पक्षांकडनं तुम्हाला फोन आले का? ते पक्षाकरता फोन आणण्याची काही गरज नाही. कारण की कसं आहे, हर एक आपण संविधानिक राज्यात जगत आहोत. तो त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे. आम्ही आमच्या कार्याने करत आहे आणि आम्हाला कुणाशी काही संबंध नाही. कारण की आम्ही आमचे मुद्दे मांडत आहोत आणि आम्हाला पक्षाची, जरी मी पक्षामध्येही मोठ्या पदावर काम केलेलं आहे, परंतु संबंध वेगळे आहे आणि पॉलिटिकल राजकारण हे वेगळं आहे. आज एक सुरुवात केली आहे. ठीक आहे. मी नवीन स्थापन केलेली आहे. अभिजित दिपकेंनी कॉक्रोच जनता पार्टी उभी केलेली आहे आणि देशामध्ये आता सध्या अजून इकडे तरुणांचं जे आहे, थांब जा 2 मिनटं, तरुणांची आता लढा तुम्ही बघत आहात, तर अभिजित दिपकेंना तुमचं समर्थन राहणार का? हो, अभिजित दिपकेंना आमचं समर्थन आहे. कारण की त्यांनी जो काही संविधानिक रीतीची जी लढाई सुरू आहे आणि जो संविधानासोबत असेल आम्ही त्यांच्यासोबत मजबूतीने उभे आहे. म्हणून ज्याच्याकरिता अभिजित दिपकेंनी जे काही आंदोलन केलं त्याचा आम्ही त्याला सपोर्ट करू. परंतु आमचा जो काही आहे आम्ही एकाच सर्व व्यासपीठावरती आहे. संविधान रक्षक मोर्चा जो आम्ही ट्रेडमार्क केलेला आणि संविधानाच्या आधारावरती जे अभिजित दिपकेंनी जे काही मुद्दे घेतले व जे काही ग्राउंड घेतले त्याला आमचा समर्थन आहे.
चिन्ह कबूतर आणि हिरामध्ये दाखवतात हे या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण कसं असते, जो किसान आहे हा आमचा हिरा, असली हिरा आहे. कारण की इसला असली हिरा असल्या कारणाने हा आम्ही एक लोगो आमच्या पार्टीच्या माध्यमातून आम्ही लोगो जाहीर केलेला आहे आणि ह्या लोगोला जाहीर करण्याचा याला आम्ही ट्रेडमार्क केला. कारण की हा कोणी न करू याच्यावरती हा हिरा, कारण की शेतकऱ्याच्या वरती डोक्यावरती हिरा, कारण की हा शेतकरीच खरा देशातला हिरा आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या डोक्यावरती हिरा हा चिन्ह ठेवलेला आहे, म्हणजे असं निशाणे ठेवलेले आहे. ठीक आहे. ठीक आहे सर. आहे आणि केंद्र सरकारवर ज्याप्रमाणे तरुण नाराज आहेत या संदर्भात तुमचं काय मत? केंद्र सरकार जे काही गैरसंविधानिक रीतीने काम करत आहे, म्हणजे काही मुद्दे जे घेत आहेत ते काही मुद्दे ज्या कायद्याच्या बाहेर किंवा दाखवणारं, कारण की ते दाखवत आहे की आम्ही जनतेसाठी करत आहे, परंतु त्या डिपार्टमेंटमधून येणारा जो काही विधी किंवा निधी असेल किंवा जे काही प्रक्रिया चालते, जे मंत्रालयाच्या माध्यमातून व सचिवालयाच्या माध्यमातून गळप केली जाते आणि याच्यामुळे आम्हीही आणि खरोखर ही गोष्ट नाराजगीची व्यक्त करण्याची खरोखर अपेक्षा आहे. कारण की अशा प्रकारची कृत्य होत आहे, कारण की जे काही केंद्र सरकार ज्या गोष्टी करत आहे ह्या केंद्र सरकारच्या ज्या गोष्टी आहे ह्या म्हणजे बरोबर नाही आहे. महाराष्ट्र सरकारच्या संदर्भात आमचं हे म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकार फक्त दिखावा करत आहे आणि महसूल मंत्री जे काही त्यांनी जे काही घोषणा केलेल्या आहे किंवा जे काही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जे काही मुद्दे पास केले याच्या विरोधामध्ये आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये पुष्कळ ठिकाणी आम्ही रीड याचिका दाखल करणार आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये आंदोलनही करणार आहे. व आता जे काही बिल पण पास झालेलं आहे की धर्मांतराच्या विरोधामध्ये, तर याच्या विरोधामध्येही आम्ही आवाज उचलणार आहे. कारण की हा जो धर्मांतराचा जो बिल आहे, कारण की हा मायनॉरिटीसाठी पुष्कळ घातक होणार आहे. कारण की याच्यामध्ये ख्रिश्चन, मुस्लिम व अन्य वर्ग, जो काही बुद्धिस्ट किंवा जे काही वर्ग जे ज्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये खोटे आरोप लोकांवरती होण्याची शक्यता, चान्सेस जास्त आहे. याच्याकरिता येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही लवकरात लवकर याची तयारीही करून आम्ही समोरची प्रक्रिया करणार आहे. म्हणून आमचं हे आहे. माझा एक शेवटचा प्रश्न आहे, जरांगे पाटलांसंदर्भात तुमचं काय मत आहे? मराठ्यांचा ते नेते आहेत, जरांगे सरांचं जरांगे साहेब जे काम करत आहे हे पुष्कळ चांगलं काम करत आहे आणि त्यालाही आमचा पाठिंबा आहे. कारण की मराठा हा एक छत्रपती शिवरायाचा एक महान योद्धा म्हणून आम्ही त्यांना मानतो आणि खरोखर त्यांनाही आमचा पाठिंबा आहे आणि त्यांनाही पाठिंबा आमच्या पार्टीच्या माध्यमातून. आमची पार्टी भूमी किसान जनता पार्टी ही शेतकऱ्याच्या व संविधानिक रीतीने लढा देणारी एक पार्टी स्थापन केलेली आहे. या स्थापनेचा आमचा उद्देश हाच आहे की जो काही होणाऱ्या शोषित, पीडित आणि ह्या लोकांची एक मजबूत ढाल बनून आम्ही एक उभे होत आहोत. याच्याकरता आमचं हे सर्व युवांना व सर्व जनतेला एक आवाहन आहे की तुम्ही आमच्या भूमी किसान जनता पार्टीसोबत तुम्ही जुळून आपली एक ताकद मजबूती करा. कारण की ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की काही जवान वर्ग माझ्या कार्याला समोर घेऊन जातील, परंतु काही वर्ग म्हणजे आम्ही ते कार्य समोर घेण्यासाठी आहे की बाबासाहेबाचा जो संविधान हा आमच्यासाठी सर्वात मोठी ढाल आहे व सर्वात मोठा आमच्यासाठी एक कवच आहे. कारण की संविधान जर वाचला तर शेतकरी व अन्य सर्व काही सर्व वाचून जातील. याच्याकरता आमच्या पार्टीचा, भूमी किसान जनता पार्टीचा हाच एक उद्देश आहे.